गाइज गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. सॉरी गाइज, गुड मॉर्निंग नाही आहे ही, असं तर आपण म्हणू शकतो गुड नाईट. पण आता सकाळी ब्लॉग येतो. तर आता किती वाजले सांगू का काहीच, असं तुम्हाला जरा आश्चर्य वाटेल. आता 11 वाजलेत गाईज. मी सकाळपासून ब्लॉग का नाही बनवला, कारण का माहिती का, माझे पप्पा पण घरी होते आणि ते अलाव नाही करत ना मला, म्हणजे असा ब्लॉग काढायसाठी. तर त्याच्यामुळं मी ब्लॉग नव्हता काढला आणि बाहेर पण नव्हतं गेलो जरा. तर असंच झोपलेलो आम्ही घरात. हे बघा गाईस, हे तन्मय, याला आता झोप येते, मला पण येते. आणि एवढ्या रात्री आम्ही ब्लॉग काढतोय. आता काही कंटेंट पण नाही आमच्याकडं, काय नाही. आता काय करायचं, नाही तर मी काढणार नव्हतो, पण आपला डेली ब्लॉगचा चॅनल आहे आणि आपलं आता डेली ब्लॉग आहे म्हणल्यावर ते ब्रेक झालं तर असं वेगळंच वाटतं ना. तर त्याच्यामुळं आता जसा आहे तसा आम्ही ब्लॉग काढतोय. काय करायचं आता काही कळत नाही. आणि म्हणजे आम्ही दुपारी खेळत म्हणतोय, दुपारी आम्ही टी व्ही बघत होतो. तर ना तेव्हा ना हे म्हणजे काय म्हणतात, तिकडं आम्हाला ना एका साईडला ते आमचे लहानपणीचे खेळणे दिसले. तर त्याचं ना, तर त्याच्या वेळेस ना असं म्हणजे आम्ही काढत होतो. आता आवाज जरा वेगळा येतोय गाईज, आणि त्याला इग्नोर करा, आता झोप येते म्हणून काही सुचत नाही. आणि गाईज आता म्हणजे ना आम्ही दुपारी ना तिकडं म्हणजे टी व्ही बघत होतो आणि माझा पाय तिकडं गेला, असा लागला. आणि काहीतरी तिथं होतं खेळणं. तर ते अराऊंड 5-6 वर्ष पहिलेचं होतं ते खेळणं. तर तीन तसे ते लहान लहान खेळणे आणि आणले पण बघा काय तन्मयने. ते 3 वेगळे आणि हे 3 नाही, 4 आहे. 4 बघा काय, हे एक आहे, काय म्हणते त्याला, कोण आहे हो, कोणता प्राणी आहे आम्हाला पण नाही माहित गाईस. आणि हे काय माहित. आत्माराम तुकाराम भिडे की स्कूटर दाखव. हे बघा गाईस, आत्माराम तुकाराम भिडेची स्कूटर आहे ही. हे बघा, अशी उभी पण राहते, इथं राहत नाहीये, खाली उभी राहते ती. हे बघा राहिली. आणि गाईज आता थांबतात मग तू पकड, मी एक एक्सपेरिमेंट करून दाखवतो. गाईज हे बघा, आता दाखवतो मी तुम्हाला. हे बघा, हे जे मंकी आहे का, हे मंकी आहे गाईज. असं म्हणजे तुम्हाला पोरगी वाटत असेल, पण हे मंकी आहे, याचं तोंड बिंड. आणि गाईज हे असं लहानपणी आम्हाला कशात तरी कोणत्या तरी कुरकुऱ्यात भेटलेलं. तर याला आपण आता तोडून टाकू, नंतर जॉईन करू. असं तुटलं नाही आहे हे बघा, आता असं आहे हा. आणि हे असं ठेवलं ना, तर हे जर असं बसवलं ना, तर हे असं राहतं ना. तर त्याच्यामुळं आता वरनं लावतो मी, हे खालनं लावायचं असं. अराऊंड 5-6 वर्षाच्या म्हणजे आधीचं हे खेळणं आहे टाकी. हे बघा, आता हे लागलंय आणि आता हे लावू आपण. लाग गाईज, हे बेइज्जती करतोय माझं सॉरी गाईज. लाग रे गाईज, लागत नाहीये, थांबा गाईज, जरा गडबड होती म्हणून. एक लागलंय, आता हे एक लावू गाईज. आता बघा, हे जो मंकी आहे का, याला आपण इथं लटकवू. आणि गाईज हे बघा, अरे पडला, तोंड फुटलं याचं. गाईज हे बघा, असं आम्ही खेळायचो की हे आत्माराम तुकाराम भिडेची स्कूटर, आणि मग अशी येती आणि डायरेक्ट याला उडवून जाते. कधी कधी याच्या आतमध्ये पण फसती, मग डायरेक्ट असं करतो आम्ही. आणि गाईज हे एक सैनिक पण आहे, सोल्जर. आणि गाईज हे बघा, यो बसलाय असा या गाडीवर, याला जायचंय. आणि याला मध्येच कोणतरी दिसलं, दुश्मन पाकिस्तानी, मग त्यांनी गोळी मारली, थाप, मग तो पडला खाली गोळीच्या धक्क्याने. आणि अजून काय, आम्ही याने पण खेळायचो. असे अजून लय काय होते आमच्याकडे. याचा हात मोडलाय बिचारायचा, तसंच इथे नाही रे, हे बघ याला. आणि गाईज इकडे बघा, हे बघा, आमच्याकडे एवढे प्राणी पण येते. म्हणजे आधी फुल पॅकेट होतं, पण ते त्याचं हरवलं. ते एक पोरगं होतं, आम्ही जिथं आधी राहायचो तिथं एक पोरगं होतं. तर ना ते म्हणजे काय, एका पोराने सांगितलं, त्याच्याकडे पण अशीच होते आमची सेम. तर ना त्याने काय म्हणलं माहिती का, ते आमचा एक चित्ता माहिती ना गाईज, चित्ता लेपर्ड माहिती ना. तर गाईज ते लेपर्ड पण होतं आमच्याकडं. पण त्यांनी काय केलं, असं खोटं बोललं त्यांनी की माझं इथे माझं यांनी चोरलंय, असं तसं म्हणलं. आणि गाईज हे बघा, युनिट जिराफ ना उभा राहत नाही, याचं जाऊ द्या. आणि याला काय म्हणतात विसरलो मी, पानगोळा. याला हे दोघं. आणि पण एक आहे छोटा. अजून आमच्याकडं या सिंहाचं
छोटंसं हे पण होतं आणि हे झेब्रा आहे गाईज. आणि आता काय करायचं काय नाही गाईज, एवढंच होतं आमच्याकडं. कंटेंट नव्हता रात्री, आता रात्रीचा आम्ही ब्लॉग बनवतोय. तर गाईज सॉरी, एवढ्या रात्रीचा ब्लॉग बनवतोय आम्ही, काही कंटेंट नाही. तर गाईज आय होप जर हे ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.